नमस्कार. नम्रता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी करणार आहोत. राजस्थानची गोड आणि अगदी प्रसिद्ध अशी रेसिपी ज्याचं नाव आहे घेवर. हो, तर आज आपण बनवणार आहोत घेवर. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि मी इथे अर्धा माप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात 1 कप घातलेलं आहे पाणी. आपल्याला एक चिकटसारखा असा पाक तयार करून घ्यायचा आहे. एकतारी पाक नाही करायचा आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. त्याच्यात इथे मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला 4 ते 5 घालायचे आहेत बर्फाचे, कारण बर्फाने आपल्याला चांगलं हे फेटून घ्यायचं आहे. हात स्वच्छ साफ करून मी चांगलं इथे हे फेटून घेत आहे. आता हे आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगलं फेटून घ्यायला लागणार आहे. बघा, हळूहळू तूप असं घट्ट होत चाललेलं आहे. तुम्ही मिठाई ह्या सणाला करून बघा, फार स्वादिष्ट आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रता's किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे बघा, एवढं घट्ट झालेलं आहे. आता सगळं बर्फ मी काढून घेतलेलं आहे आणि हातालाही आपल्याला थोडंसं फेटायचं आहे. सॉफ्ट असं एकदम बटरसारखं झालेलं आहे हे. इथे 1 कप मैदा घेतलेला आहे मी. त्याच्यातला अर्धा मैदा पहिला घालत आहे आणि ह्याच्यात थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे. असं एकदम क्रम्बलीसारखं झालं पाहिजे हे. आता ह्याच्यात आपण बाकीचा उरलेला मैदा पण घालूया आणि आपण जे दूध घेतलेलं आहे ते बाकीचं उरलेलं सर्व दूध ह्याच्यात घालायचं आहे आणि ह्याला चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं आपण चांगलं ह्याला फेटणार तेवढंच चांगलं ही मिठाई बनणार. तर ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 1 कप पहिला पाणी घालणार आहे थोडं थोडं करून आणि त्या पाण्यातच आपल्याला हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या रेसिपीला पाणी जास्त लागतं. सर्व आपल्याला जे गुठळ्या असतात पिठाच्या त्या फोडून घ्यायच्या आहे. आपण मिक्सरमध्येही हे करू शकतो, पण मी हाताने केलं कारण हाताचं जे आपल्याला फील येतं की किती पीठ घट्ट झालं आहे, किती गुठळं आहेत ते आपल्याला बरोबर समजतं, म्हणून मी हाताने करत आहे. तर बघा, दुसरा कपही पाणी मी घातलेलं आहे ह्याच्यात आणि आपल्याला हे असं फेटतच राहायचं आहे. फेटता फेटता ह्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. थोडी मेहनत आहे. तुम्हाला ही रेसिपी करताना जास्त वेळ बाजूला काढून मग करायची आहे ही रेसिपी. 4 कप पाणी आपण वापरलेलं आहे. गाळून घेऊया. बघा, हाताने किती गुठळ्या फोडल्या तरी किती निघालं बघितलं. म्हणून आपण हे सर्व असं गाळून घ्यायचं. आता हे सर्व गाळून घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते किती पातळ हवं आहे आपल्याला हे मिश्रण. हे बघा, एवढं तरी पातळ हवं आहे आपल्याला. घट्ट नाही ठेवायचं आहे आपल्याला. आणि इथे आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं का आपण हे 1-1 चमचा वरून सोडायचं आहे. जास्त खाली हात ठेवू नका आणि जास्तही वरही घेऊ नका. तुम्ही बघताय माझ्या गॅसवर किती ते उडालेलं आहे, म्हणून चेहरा पण लांब ठेवा तुमचा आणि हळूहळू सोडा. जसं ह्याच्यात आवाज येतो चर्र करून, तो आवाज थांबला का लगेच दुसरा चमचा ओतायचा आहे आणि स्लो गॅस ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका. आता थांबला आहे आवाज. आता मी परत सोडत आहे पीठ. आता आपल्याला जवळजवळ हे 13 ते 14 वेळा थोडं थोडं असं पीठ सोडायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जास्त वेळ लागेल ही रेसिपी बनवायला. आणि मध्ये जे असं जेव्हा ते चिटकतं तेव्हा आपल्याला ते बाजूबाजूला करायचं आणि बरोबर मधोमधूनच आपल्याला पीठ सोडायचं आहे. बघा, तुम्ही लाटण्याने किंवा कशाने असं मध्ये गॅप करून घ्या आणि हळूहळू ह्याच्यात पीठ सोडत राहा. जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे असंच शिजत ठेवायचं आहे. आता बघा, हळूहळू याचा रंग बदललेला आहे. आपण साईडने याच्या कडा सोडवून घेऊया आणि ह्याला असंच आपण अजून थोडं शिजत ठेवूया, कारण मधून अजून रंग बदली व्हायचा आहे. हे बघा, सगळं चेंज झालेलं आहे कलर. पाठीमागूनही चांगलं ते फ्राय झालेलं आहे. ह्याला आता आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया.
बाकीचेही आपण असंच बनवून घेऊया. आपण जो पाक तयार केला होता तो आता आपल्याला सर्व बाजूंनी सोडायचा आहे. तुम्हाला किती गोड लागतं त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पाक ह्याच्यावर सोडा. आणि ते मी रबडी केलेली आहे ती मी घालत आहे ह्याच्यावर. रबडीने तुम्हाला जर रबडी घालायची नसेल तर तुम्ही नुसतं घेवर वर ड्रायफ्रूट घालून पण खाऊ शकता, पण रबडीने टेस्ट चांगली येते. आता ह्याच्यावर थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालूया. तुम्ही हे घेवर 4 ते 5 दिवस असेच डब्यात ठेवू शकता. जेव्हा खायचे असेल तेव्हाच आपण त्याच्यावर रबडी घालायची. तुम्ही खरंच ही रेसिपी बनवून बघा सणाला आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.